तिथे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी वाचवण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी वर्षा बंगला गाठला। हेमंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान हेमंत पाटील आणि संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमारे अर्धा ते पाऊण तास कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते। हेमंत पाटील यांच्यावर अन्याय झाल्यास तो सहन करणार नाही, त्यांना उमेदवारी मिळायलाच हवी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट डिक्लेअर केलं, त्यांची उमेदवारी कायम राहिली पाहिजे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे की ते क्लिअर कट त्यांनी आज आम्हाला असं सांगावं की त्यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, तुम्ही इथून जावं अशी विनंती आम्ही आता मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। आमची इच्छा आहे की त्यांना आज त्यांनी डिक्लेअर करावं। आमच्या शिवसैनिकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला हेमंत भाऊचं बिफाम घेऊन जायचंय आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बोललेले आहेत की ते नक्की हेमंत भाऊला बिफाम हे देतील आणि आम्ही या ठिकाणी बिफाम घेतल्याशिवाय आम्ही या वर्षा बंगला सोडणार नाही। चांगल्या कार्यकर्त्याला त्यांच्यामुळे डावलू नये। आम्ही एकच युतीमध्ये जेव्हा उमेदवारी घोषित झाली तर नांदेडच्या उमेदवाराला आम्ही पूर्ण मनातनानं पाठिंबा देत आहोत, तरी हिंगोलीच्या आमच्या उमेदवाराला सर्वांनी मिळून मनानं पाठिंबा द्यावा हीच विनंती करतो। आणि आम्हाला हेमंत भाऊचं बी फॉर्म पाहिजे, आम्ही ए बी फॉर्म घेऊनच जाणार। तर मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर अन्याय करणार नाहीत, सकारात्मक निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली। हेमंत पाटील आपल्या बरोबर आहेत। पाटील साहेब, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काय त्यांना आश्वासन मिळालं, तुम्हाला काय सांगाल? कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, इथे ठिय्या दिला गेलाय, काय सांगाल कार्यकर्त्यांना, तरी काय आव्हान कराल? सगळेजण कार्यकर्ते त्यांनी भावना मांडलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत निर्णय घेणार आहेत साहेब, आणि निश्चित सगळे कार्यकर्ते आता परत निघालेले आहेत। ज्या पद्धतीने सीएम साहेब म्हणाले की ज्या पद्धतीने श्रीकांत त्यांना आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील त्यांना आहात, नाराजी होऊ देणार नाही, मुख्य प्रवाहातून बाहेर जाऊ देणार नाही। निश्चित त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालं आणि सर्व कार्यकर्ते आम्ही निघालेले आहेत सगळेजण। पण अजूनही काही कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसतात, काय सांगत त्यांना? सगळ्यांना विनंती आहे की कुठली नाराजी आपण व्यक्त करू नये, पक्षाची शिस्त महत्वाची आहे, निश्चित शिंदे साहेब न्याय देतील। कॅमेरा पर्सन उत्तम कोटरे, प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।